तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण मस्त अशी करडईची भाजी करणार आहोत। त्यासाठी इथे मी करडई स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही करडई बारीक कापून घेणार आहोत। इथे करडईची भाजी बारीक कापून झालेली आहे। आपण आता या भाजीसाठी छोटंसं वाटण तयार करू। वाटणासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत। हे वाटण पाण्याचा वापर न करता थोडंसं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। इथे वाटण थोडंसं जाडसर असं बारीक करून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता मी किती जाडसर असं हे वाटण ठेवलेलं आहे। आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल ॲड करू। तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी ॲड करायची आहे। मोहरी तेलात चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं, त्यानंतर आपण बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण ॲड करायचं आहे। हे वाटण कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीचा आणि लसणाचा कच्चटपणा कमी होईल। वाटण तेलात चांगलं परतून झालं की त्यात अर्धा चमचा हळद पण वाटणात चांगली परतून घ्यायची आहे। हे सगळे जिन्नस इथे तेलात चांगले परतून झालेले आहेत। आपण आता यात बारीक कापून घेतलेली करडईची भाजी ॲड करू। भाजी तेलात चांगली परतून झाली की त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। ही भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते, त्यामुळे मीठ थोडं बेतानेच ॲड करायचं आहे। मीठ टाकून ही भाजी चांगली मिक्स करून झाली की त्यावर झाकण ठेवून मस्त एक वाफ येऊ द्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। इथे 2 ते 3 मिनिटं ही भाजी मस्त अशी वाफवलेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला छान पाणी पण सुटलेलं आहे। आपण या भाजीत कुठलंच पाणी ॲड केलेलं नव्हतं। आपण आता यात जाडसर असा भाजलेला दाण्याचा कूट ॲड करू। 3 ते 4 चमचे जाडसर कूट ॲड करायचा आहे, म्हणजे भाजीला छान चव येईल। कूट ॲड करून भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे। पुन्हा आपण या भाजीवर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर 2-1 मिनिटं वाफवू देऊ। हे बघा इथे ही भाजी 3 ते 4 मिनिटात मस्त अशी शिजलेली आहे। आपण ही भाजी वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा भाकरीसोबत नुसतीही खाऊ शकतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।